हाय, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन गोष्ट शिकणार आहोत, ती म्हणजे कपड्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी एआय मॉडेल कसं वापरायचं ते. हो, यू हर्ड इट राईट. ओके, आत्ता फोटोग्राफीसाठी किंवा जाहिरातीसाठी आपल्याला मॉडेल, स्टुडिओ किंवा फोटोग्राफरची गरज नाही, कारण एआय टेक्नॉलॉजी ही मानवी मॉडेल्सची जागा घेत आहे आणि ही टेक्नॉलॉजी वापरून जाहिराती करणं अगदी सोपं आहे. तर चला पाहूया कसं करायचं ते. आता फर्स्ट स्टेजमध्ये आपल्याला जाहिरातीसाठी मॉडेल सिलेक्ट करायचे आहे. त्यासाठी गुगलवरती जायचं आहे आणि तुम्हाला हवी असलेली मॉडेल शोधायची आहे. फॉर एक्झाम्पल कुर्त्यासाठी मी इथे मॉडेल शोधत आहे. तर आपल्याला इथे जी मॉडेल आवडेल तिचा फोटो डाउनलोड करायचा आहे. आता जर तुम्हाला कुर्तीची ॲड करायची आहे तर त्या कुर्तीचा पिक पण इथे घ्यायचा आहे. आता मी इथे गुगलवरचीच एखादी कुर्ती सिलेक्ट करत आहे, कारण माझ्याकडे कोणतंही प्रोडक्ट अवेलेबल नाही. परंतु तुमच्याकडे जे प्रोडक्टची ॲड करायची आहे, फॉर एक्झाम्पल कुर्ती, शर्ट किंवा काही, तर त्याचा फोटो तुम्ही घ्यायचा आहे. इन सेकंड स्टेप आपल्याला मॉडेल तयार करायचे आहे. त्यासाठी आपण क्लिंग AI वरती या वेबसाईटवरती जात आहोत. इथं लॉग इन करायचं. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आणि हो, बरेच AI टूल्स फ्री क्रेडिट देतात, त्यामुळे तुम्हाला कुठेही सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही वेगवेगळ्या ईमेल ID वापरून हे तुम्ही फ्रीमध्ये वापरू शकता. तर आता इथं लॉग इन केल्यानंतर आपण AI व्हर्च्युअल ट्राय ऑन हा पर्याय निवडायचा आहे. ओके, इथं त्यानंतर बघा, तुम्ही तुमची इमेज, जी मॉडेलची इमेज डाउनलोड केली होती, ती मॉडेलची इमेज इथे अपलोड करायची आहे. आणि त्यानंतर गारमेंट इमेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि इथं आपण जो कुर्त्याचा सेट घेतला होता, म्हणजे जो तुमचा असेल, तुमचं प्रोडक्ट आहे, ते इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर जनरेटवरती क्लिक करायचं आणि थोडा वेळ थांबा. आता पहा, तुमची कुर्ती घातलेली मॉडेल तयार आहे. तुम्ही पाहू शकता रिझल्ट किती अप्रतिम आहे. तर अशा प्रतिमा आपण, अशा इमेजेस आपण वापरू शकतो ॲडव्हर्टाइजमेंटसाठी. यासारख्या इमेजेस आपण इतर ॲपरल वेअरसाठी, म्हणजे शर्ट, पॅन्टसाठी सुद्धा बनवू शकतो आणि हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती प्रमोट करू शकतो. याचा व्हिडिओसुद्धा बनवता येतो. त्याचा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती शेअर केला आहे, तो तुम्ही बघा. धन्यवाद.